नमस्कार मंडळी, जाधव इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। अमेरिकेमध्ये सध्या मुलांच्या उन्हाळ्या सुट्ट्या सगळीकडे सुरू आहेत आणि लवकरच त्यांच्या पुन्हा एकदा शाळा सुरू होणार आहेत। अमेरिकेमध्ये शाळा सुरू होण्याअगोदर बऱ्याच ठिकाणी इथं बॅकपॅक इव्हेंट आयोजित केला जातो आणि या इव्हेंटमध्ये मुलांना लागणारं शैक्षणिक साहित्य दिलं जातं। तर आज आपण जाणार आहोत अशाच एका बॅकपॅक इव्हेंटला आणि तिथं बघणार आहोत मुलांना शैक्षणिक साहित्य काय काय मिळते। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर इथं समोर हा जो मोठा हॉल दिसतोय, या हॉलमध्ये आजचा इव्हेंट आहे आणि या इव्हेंटसाठी भरपूर लोक आलेले आहेत। इथं तुम्हाला ही मोठीच्या मोठी लाईन लागलेली दिसत असेल। एवढी मोठी गर्दी असूनही कुठेही दंगा नाही आणि विशेष म्हणजे इथं या ब्लॅक पोलिसांच्या गाड्या आहेत। ज्यांना पाणी हवं आहे त्यांच्यासाठी पाण्याच्या बॉटल्स ते देत आहेत। बाहेर ही जी व्हाईट गाडी दिसते याच्यामध्ये स्टोरी बुक्स मुलांना देत आहेत आणि इथं समोर जो तंबू आहे या ठिकाणी मुलांना शूज देत आहेत। आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना पार्किंगमध्ये सोडण्यासाठी ही पोलिसांची ब्लॅक गाडी आहे। हॉलमध्ये इथं आत जाताना प्रत्येकाला पास देत आहेत आणि इथं जागोजागी असे व्हॉलेंटियर्स आहेत, ते आपल्याला इन्स्ट्रक्शन सुद्धा देत आहेत। कुठं जायचं, काय करायचं हे सगळं माहिती सांगितली जाते। आतमध्ये तुम्ही बघत असाल केवढी मोठी इथं गर्दी आहे। इथं आतमध्ये बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे टेबल टाकून स्टॉल केलेले आहेत आणि विशेष म्हणजे इथं मुलांच्या हेअरकटसाठी सुद्धा स्टॉल आहे। त्यामुळं ज्या मुलांचा हेअरकट करायचा असेल त्यांच्यासाठी तुम्ही इथं फ्रीमध्ये हेअरकट सुद्धा करू शकता। आणि विशेष म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी टेबलवरती मुलांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत आणि त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना पार्टिसिपेटसुद्धा करता येतं, मुलांना खेळता येतं आणि त्यांच्यासाठी छोटे छोटे गिफ्टसुद्धा इथं ठेवलेले आहेत। इथं स्टॉल भरपूर आहेत पण मिनिमम तुम्ही 5 स्टॉलला तरी भेट देणं आवश्यक आहे आणि त्या स्टॉलची तुम्हाला जो पास दिलेला आहे त्याच्यावरती साईनसुद्धा घ्यायची आहे। मुलांच्या डोळे तपासणीचा सुद्धा इथं स्टॉल मांडलेला होता। इथं तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे स्टॉल दिसतील, त्यामुळं मुलांना अजिबात कुठंही बोर वाटत नाही आणि मुलं इथं छानपैकी एन्जॉयसुद्धा करतात। इथं विशेष म्हणजे फेस पेंटिंगसुद्धा होतं। मुलांना चेहऱ्यावरती पेंटिंग जर काढून घ्यायचं असेल तर असा सुद्धा इथं स्टॉल होता आणि इथं तुम्हाला दिसत असेल इथं स्नेक आणलेला होता आणि इथं मुलांना जवळून त्याला टच करून बघता येत होतं। इथं भरपूर असे स्टॉल होते आणि प्रत्येक टेबलवरती त्या मुलाला काही ना काहीतरी मिळतच होतं। फक्त स्टेशनरीच नव्हे तर इथं प्रत्येक मुलाला आणि पॅरेंट्सला इथं खायला देखील होतं आणि सगळं पाहून झाल्यानंतर बाहेर जाताना त्या मुलाच्या पसंतीच्या आवडीचा कलरची बॅग त्या मुलाला दिली जात होती। घरी आल्यानंतर बॅग ओपन करून बघितले तर बॅगमध्ये भरपूर असं साहित्य दिलेलं तुम्हाला दिसत असेल। ह्याच्यामध्ये नोटबुक आहेत, पेन्सिल आहेत, मार्कर आहेत, पेन आहेत, कलर्स पेन्सिल आहेत, शिवाय इथं पेन्सिल ठेवण्यासाठी बॉक्स आहे, फोल्डर आहे, ग्लू आहे, ब्लू पेन, ब्लॅक पेन म्हणजे सगळ्याची स्टेशनरी दिली जाते आणि हे सर्व स्टेशनरी फ्रीमध्ये। तर मंडळी हा होता आजचा आपला बॅकपॅकचा इव्हेंट। तुम्ही बघितलं असेल बॅकपॅक इव्हेंटमध्ये एवढी मोठी गर्दी होती, इतके पॅरेंट्स मुलं आलेली होती पण कुठेही दंगा गोंधळ अजिबात नव्हता आणि विशेष म्हणजे लाईनमध्ये उभा असताना तिथं तुम्हाला पाणी हवं असेल तर पाण्याच्या बॉटल्ससुद्धा देत होते। हॉलमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी जागोजागी टेबलवरती त्यांनी पाण्याच्या बॉटल्स ठेवलेल्या होत्या। म्हणजे इतका असा नियोजनबद्ध असा हा बॅकपॅक इव्हेंट त्यांनी आयोजित केलेला होता आणि हे सर्व शैक्षणिक साहित्य मुलांना फ्रीमध्ये दिलं जातं। तर असा होता आजचा आपला हा व्हिडिओ। मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही लवकरात लवकर सबस्क्राईब करा।
परत भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.